फोटो काढा तुमच्या व्हिडिओ करतो. कार्यक्रम आयोजित करून ते पूर्णत्वास नेणार आहोत. सर्व पत्रकार मित्रांना माईक जवळ घ्या जरा, आवाज नाही येत आहे. बाळशास्त्री आंबेडकर यांना अभिवादन करतो. उपस्थित सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. बाळशास्त्री आंबेडकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. पत्रकार दिनानिमित्त जे पत्रकार बांधव उपस्थित आहेत त्या सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा. दोन शब्द थोडंसं बोलावंसं वाटतंय, कारण पत्रकारितेमध्ये जर बघितलं तर गेली 20 वर्षे मी या क्षेत्राशी निगडीत आहे. बरेचसे प्रतिष्ठित पत्रकार किंवा नवीन जे काही पत्रकार आता उपस्थित आलेले आहेत त्यांना सुद्धा शुभेच्छा. प्रत्येकाचं कार्य हे अनमोल आहे. तसं म्हटलं तर समाजाप्रती जर आपण म्हटलं तर आपण जे काय समाजातील काय मूलभूत ज्याला आपण म्हणतो किंवा पत्रकारच एक माध्यम आहे, त्या माध्यमातून समाजात जे काही प्रश्न आहेत ते सोडले जाते किंवा जनतेसमोर येतात. काय चाललंय, जगात काय घडतंय किंवा अनेक लेवलला काय घडतंय हे पत्रकार किंवा पत्रकारच समाजासमोर आणू शकतो. त्यामुळे समाजाचा कणा जर म्हटलं तर हे पत्रकार आहेत. आणि या दिनानिमित्त आपण सर्व एकत्र आलोय. पुढे अजून याच्यामध्ये गर्दी व्हावी अशी मला तरी अपेक्षा वाटते. ही जी उपस्थिती आहे ती अजून वाढत गेली पाहिजे, तरच एक संघ होऊन आपण एक चांगले प्रश्न आपण सोडू शकतो. पत्रकार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. पत्रकार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. फक्त पत्रकार दिनानिमित्त एकत्र येऊ नका, सर्वांनी नेहमी असेच संघटित राहा, सर्वांनी वेळप्रसंगी असेच धावत या आणि असेच एक सर्वांची जी एकजूट दाखवली गेली आहे, एकजूट राहाल तर सर्व जिकडे तिकडे गोम आहे सर्वांनी एक राहा, एक व्हा. आणि पत्रकाराचा अपघात एकमेकांचे काय आता म्हणावं ते बरोबर नाही वाटत, पण संघटित राहा. तिथे आता जे उपस्थित लोक आहेत ते सर्व मित्र आहेत आणि कधी कुणी जात भेदभाव बघितलेला नाही. संपूर्ण हे मित्र परिवार असेच वागलेले आहेत आणि फार आनंद वाटतो आम्हाला यांच्या या सोहळ्यात खूप आनंद होतो. तेव्हा सर्वांनी एकजूट राहा हेच माझी अपेक्षा आहे. फक्त दिनानिमित्त एक येऊ नका, सर्वांनी नेहमीच अशी एकत्र वेळ प्रसंगी धावून या. अलग लक्षात पत्रकारांवर बरेच ठिकाणी हल्ले सुद्धा होत आहेत, काही निर्गुण हत्या सुद्धा झालेली आहे. ह्या गोष्टीचा विचार करा आणि सर्वांनी एकमत व्हा एवढीच माझी अपेक्षा. इथेच मी दोन शब्द सांगतो. तरी आज पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकारांचे अभिनंदन. आपण काय करतो दररोज दुसऱ्याचं ऐकतो पण आपण कधी बोलत नाही, त्यामुळे थोडं बोलायला भीती वाटते, पण आपण दुसऱ्याचं रेकॉर्डिंग करतो पत्रकार. त्या निमित्तानं आज सर्व एकत्र आले, असंच एकत्र राहणं. धन्यवाद. दापोलीमध्ये 14 वर्ष राहतो. एक कोरोनामध्ये छोटासा कोर्स केला आपल्या पत्रकारितेचा, पण त्याच्यातला काही अनुभव जास्त नव्हता. पण जरा गोरे साहेबांच्या माध्यमातून कोणाच्या येतोय आणि आपल्या सर्वांच्या संपर्कात राहून आमची इच्छा आहे. आज पत्रकार दिन आहे, साहेबांचा काल फोन आला की तुम्ही याल का, म्हणलं तर की येईन. त्यानिमित्तानं आज इथं आलो होतो. सर्वांना ज्येष्ठांनी सांगितलंच आपल्याला की सर्वांनी एकत्र राहा आणि जे पत्रकारांवर हल्ले होत आहेत, निर्गुण हत्या होत आहेत, त्याच्या संदर्भात सुद्धा आपण विचार करणं गरजेचं आहे. सर्वांनी एक हा संदेश त्यांनी मोठा दिलेला आहे. मी काही त्यांच्या पुढे जास्त बोलू शकत नाही, त्यांनी हा संदेश दिलेला आहे चांगला.
पत्रकार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. पत्रकार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. बरेचसे गोष्टी आता आम्हाला बऱ्याचशा शिकायला मिळाल्या. पत्रकारिता कशी असते किंवा काय आहे, तर त्यांच्याबरोबर आम्ही फिरत असताना बऱ्याचशा नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात. किंवा शिंदे साहेब आहेत त्यांच्याबरोबर फिरत असतो. आपल्याला आपली बऱ्याचशा नवीन नवीन गोष्टी येत आहेत. टुरिझम वाढतंय, तर त्यानुसार बऱ्याचशा टुरिझमच्या न्यूज लावणं किंवा त्या चांगल्या प्रकारे प्रेझेंट करणं, या गोष्टी पॉझिटिव्ह न्यूज लावणं या महत्त्वाच्या सगळ्या आहेत. कारण आपल्याला रोजगार आपल्या टुरिझममधला वाढवता येऊ शकतो दापोलीमध्ये. कारण आपल्या इथं शेती काही भरपूर मोठी असं मला वाटत नाही. त्यामुळे थोडंसं टुरिझमला फोकस करावं आणि चांगल्या चांगल्या न्यूज लावाव्या. आजच्या पत्रकार दिनी उपस्थित आमचे सलीमबाई, आमचे कांबळे साहेब, गवळी साहेब, नकाटे साहेब, आमचं प्रतीक मनोज साहेब, आमचे समशादभाई, आमचे जोशी सर, आमचे तांबे साहेब, आमचे गुरव साहेब आणि गोरे साहेब, आज ह्या कार्यक्रमासाठी आपण सगळे या ठिकाणी उपस्थित आहोत. आपण सगळे ते बरेचसे जण आहेत, त्यांना ह्या पत्रकारितेचा दीर्घ अनुभव आहे. जवळ काही 20 वर्ष झालेत, 25 वर्ष झालेत, अशी पण लोक आपल्या ह्याच्यामध्ये आहेत. पण पत्रकारिता करताना असे मी अनेक पत्रकार पाहिलेले आहेत की एखाद्या विषयाची मांडणी असो किंवा एखादा विषय पत्रकार परिषदेमध्ये अचूक कसा विचारावा, हे जे कौशल्य आहे हे फार लोकांकडे फार लोकांना जमत सुद्धा नाही. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर आमचे शेखर जोशी सर, आम्ही प्रत्येक वेळेला त्यांना पाहतो की एखाद्या पत्रकार परिषदेमध्ये एखाद्या खासदारांना, आमदारांना किंवा एखाद्या अधिकाऱ्यांना एखादा प्रश्न कसा विचारावा हे खरं त्यांच्याकडून. आणि हे ज्या लोकांनी पत्रकारितेमध्ये नवीन सुरुवात ज्यांनी करतायत अशा पत्रकारांनी, अशा ज्येष्ठ पत्रकारांचा खऱ्या अर्थाने आपण अनुभव घेतला पाहिजे. पत्रकारितेमध्ये आमचे मनोज असतील, सुंदर लिखाण, एखादी बातमी अचूक कशी मांडायची किंवा एखाद्या बातमीला वाचा कशी पडायची, हे ते मनोज आहेत. किंवा आमचे गोरे सर पत्रकारितेच्या माध्यमातून ते आपल्या IBNच्या माध्यमातून अशी जी माणसं आहेत, आमचा समशाद आहे, अशी मंडळी जे कांबळे सर आहेत, आमचे सलीमबाई सुद्धा कायम धडपडत असतात. आमचं प्रत्येक सुद्धा चांगल्यामध्ये प्रत्येकची बातमी चांगली बॅनर एक लागली होती दाभोळची. अशा शोध पत्रकारिता असतील किंवा रोजच्या घडामोडी असतील, तर त्याची नेमकी बातमी आपण कशी तयार केली पाहिजे किंवा बातमी कशी लिहिली पाहिजे, ही जी आपले ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांच्याकडनं खऱ्या अर्थानं खरं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. आम्ही सुद्धा आता 20, 22, 25 वर्षापूर्वी ज्या वेळेला सुरुवात केली त्यावेळेला आम्हाला सुद्धा काही ज्ञान नव्हतं, शिक्षण सुद्धा आमचं. पण ह्या क्षेत्रामध्ये आज जवळ 20-25 वर्ष आम्ही आलो सगळ्यांच्या प्रवाहामध्ये. पण आपल्यापेक्षा लहान असेल पण त्याचा अनुभव जर चांगला असेल तर अशा माणसाकडनं अनुभव घ्यायला सुद्धा काय हरकत नाही. अशी मंडळी आहेत आपल्यामध्ये. आणि ह्याच्यापेक्षा जास्त आपल्या पत्रकारांमध्ये आपण एकमेकाचे बांधव आहोत. प्रसंगामध्ये हाक मारल्याच्या नंतर जो पत्रकार आपल्या मदतीला येतो तो खरा आपला पत्रकार बांधव. तर मी अनेक वेळेला पाहिलेला आहे, प्रसंग आलेले आहेत माझ्यावरती सुद्धा. आता पूर्वी 10 वर्षापूर्वी माझ्यावरती हल्ला झाला होता, त्यावेळेला आमचे मनोज साहेब त्यावेळेला माझ्या मदतीला धावून आले. फारशी ओळख नव्हती आपल्या मंडळींची. 2-3 प्रसंगामध्ये आमचे जोशी सर सुद्धा माझ्या प्रसंगाला धावून आले होते, आमचे गोरे सर असतात. ही जी मंडळी आहे ती न सांगता एखादा विषय समजला की मग तो अधिकारी समोरचा आपला जवळचा किती आहे किंवा एखादा माणूस आपल्या जवळचा किती आहे, कसं माझा पत्रकार माझ्या किती जवळचा आहे हे त्यावेळेला आपले पत्रकार बघतात. त्याच्यामध्ये अशी उदाहरण दिली जी मंडळी आहेत ती आपली ही सगळी मंडळी आहेत. मग ह्या आजच्या पत्रकारांनी असा संकल्प सगळ्यांनी करूया की आपण आपल्या एकमेकांच्या प्रसंगामध्ये धावायचं आहे, पण आपली पत्रकारिता उपयोग समाज घटकांसाठी सुद्धा झाला पाहिजे. आपली पत्रकारिता नुसतीच कमाईचा सोर्स नसावा, तर त्याचा फायदा झाला पाहिजे. प्रत्येक वेळेला बघा सगळे मार्ग ज्या वेळेला बंद होतात तेव्हा पत्रकारांची आठवण पडते की आता ह्यांच्याकडे आपण जाऊया म्हणून. तर त्यावेळेला आपण जेवढ्या पद्धतीने जेवढा न्याय देता येते तेवढा आपण त्यांना न्याय देतो आणि आपण त्यांना मदत करतो. आजच्या 6 जानेवारीचा आजचा पत्रकार दिन मी फार बोललो, कारण 2 वेळा सलीमबाई म्हटलं तुम्हाला 2 वेळा चान्स मिळाला. तर
1832ला दर्पण ह्या पहिल्या वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि तिथून आपल्याला आता त्या पत्रकारितेच्या माध्यमातून आपण त्यावेळी आपल्याला लिहायला अधिकार दिला गेला आणि आजच्या पत्रकार दिनी सगळ्यांनी संकल्प करूया की आपण प्रत्येकाच्या प्रसंगामध्ये समाज घटकांसाठी आपला जेवढा वेळ कसा आपल्याला खर्च करता येतो असा संकल्प करूया. आणि आजच्या पत्रकार दिनी मला तुम्ही सगळ्यांनी 2 शब्द बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार आहे. जय जय. गडचिरोली आणि मध्य प्रदेश या भागामध्ये बस्तर या भागात पत्रकारिता करणारा एक निर्भीड पत्रकारांची निर्गुण हत्या झालेली आहे. मुकेश चंद्रकार असं त्यांचं नाव आहे आणि या मुकेश चंद्रकाराला आपल्या सगळ्या पत्रकारांनी श्रद्धांजली अर्पण करावी अशा प्रकारची मी विनंती करतोय आणि आपण 2 मिनिटं त्यांना श्रद्धांजली अर्पित करूया. बोलणं किंवा हे करणं मला योग्य वाटत नाही कारण प्रत्येकाची उंची त्या लेवलची आहे. पवारसाहेब असतील, शेखरजी जोशी असतील, प्रवीणजी शिंदे असतील किंवा सलीम माहीर अलादी असतील, नव्या गावाचे सुरेश तापे आहेत किंवा प्रतीक कुपे आहेत आणि नव्यानेच आता या क्षेत्रामध्ये खूप पाहत असलेले आमचे योग्य दळवी सर आहेत, नाकाते साहेब आहेत, आपले गुरवदादा आहेत. हे सर्व जे मंडळी आहेत ते एक पत्रकारितेचा घटक म्हणून पाहत आहेत आणि त्यांची धडपड मी गेली काही दिवस पाहते की नेमकी पत्रकारिता कशी करावी हे सुद्धा ते शिकत आहेत आणि त्यातून त्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु सर्वांना मी अशी एक विनंती करतो की आपण समविचारी लोक एकत्र येणं गरजेचं आहे कारण आताची जी पत्रकारिता आहे ती पत्रकारिता थोड्याफार प्रमाणामध्ये बदनाम सुद्धा होत चाललेली आहे. ह्यामागची कारणं वेगवेगळी आहेत. याची कारणं इतक्या खोलात आपल्याला जाणं गरजेचं नाही कारण आपलं पत्रकारांचं मोठ्या प्रमाणात शोषण होते. आपण समाजाचे जे घटक आहेत चौथा आधारस्तंभ असं बोललं जाते पत्रकारिता ही जेव्हा सर्व मार्ग संपतात तेव्हा समाजातले सर्व घटक पत्रकाराकडे मोठ्या आशेने बघतात. अनेक विषयाला वाचा सुद्धा पत्रकारांनी कोणती आहे. निर्भया प्रकरण असेल किंवा अनेक असे प्रकरण आहेत की पत्रकारांनी लावून धरल्यामुळे त्या प्रकरणाला न्याय मिळाला. असे अनेक प्रकरणं आपल्या जीवावर उद्धार होऊन पत्रकारांनी विषय हाताळलेले आहेत. समाज उत्तोडते अनेक नागरिकांनी केलेले आहेत. समाजाचा एक घटक म्हणून पत्रकार वावरत असतात. मात्र पत्रकारांच्याच अनेक काही समस्या आहेत त्या जर सोडवायच्या असतील तर आपली एकजूट असणं गरजेचं आहे. आपण एकत्र येणं गरजेचं आहे. त्यासाठी आजच्या पत्रकार दिनी आपण संकल्प करूया. आपण सर्वांनी समाजातील लोकांनी एकत्र येऊन भविष्यात पत्रकारिता जर टिकवायची असेल पत्रकार म्हणून जर समाजामध्ये निर्भीडपणे किंवा चांगल्या पद्धतीने जर समाज उपयोगी पत्रकारिता करायची असेल तर सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. मी आजच्या दिनी सर्वांना विनंती करतो की अशाच प्रकारची एकी दाखवा. केवळ पत्रकार दिनी एकत्र येणं गरजेचं नाही तर 24 तास किंवा सालाचे 12 महिनेही एकत्र किंवा एका विचाराने एका धाग्याने आपण बांधणं गरजेचं आहे. सर्वांनी एकत्र राहावं तरच एकमेकाच्या जीवनामध्ये सुद्धा आपण मदत करू शकू. कारण अनेक प्रसंग प्रत्येकावर येत असतात. जेव्हा आपली एक संघटित जेव्हा शक्ती दिसेल तेव्हा कुणीही असा आपल्यावरती अपशब्द वापरणे किंवा काही आपल्या पत्रकारांना मागील काही वर्षामध्ये अपशब्द वापरले गेले किंवा काही जणांवरती हल्ला करण्याचा सुद्धा प्रयत्न झाला. असे जे प्रकार आहेत ते होत असतात. सन्माननीय जे मनोज पवार साहेब आहेत त्यांच्यावरती अशा प्रकारचे अनेक वेळा असे प्रसंग आलेले आहेत. जर या प्रसंगामधून जर मार्ग काढायचा असेल तर सर्वांनी एकत्र यावं हीच मी आजच्या पत्रकार दिनी तुम्हाला विनंती करतो आणि इथेच थांबतो. बाळासाहेब जांभेकरांना आपण पुष्पहार अर्पण केलेला आहे. त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. तशाच प्रकारचं बाबासाहेबांना सुद्धा अभिवादन केलेलं आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना सुद्धा अभिवादन करायचं आहे आणि त्यानंतर आपला कार्यक्रम संपेल. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आनंदाची गोष्ट आहे. आमच्यासारख्यांना दापोलीतील पत्रकारांचे मार्गदर्शन भेटले म्हणून आम्ही कार्यक्रम करतो. अनेक अडचणी आम्ही मागील काही पावसाळ्यामध्ये बघितले आहेत. ते मार्गदर्शक शिवाजी गोरे असतील यांच्यासोबत मी अनेक संकटात पार पडलेला आहे. मला ते अभिमानाची गोष्ट आहे की आज दापोलीचे वरिष्ठ पत्रकारांचा मला एक संवाद लाभला आणि त्या माध्यमातून मी आज इथपर्यंत आहे. त्या पत्रकार दिनी मी सर्वांना लाख लाख शुभेच्छा देतो. इथे थांबतो. आज 6 जानेवारी पत्रकार दिन. आपण या कार्यक्रमाला सर्वजण इथे जमलो. कार्यक्रम चांगल्या पद्धतीने साजरा केला. फार बरं वाटलं.
कारण असे आनंदाचे क्षण आपल्या पत्रकारांच्या वाट्याला फार कमी येतात. पत्रकार म्हणजे असा जीव जो उपवर मुलीच्या अपेक्षांच्या यादीत कधीच नसतो. तो जीव म्हणजे पत्रकार. पत्रकार म्हणजे असा जीव ज्याने लिहिलेल्या धारदार निपक्ष बेधडक बातम्या सकाळी सर्वांना वाचायला हव्या असतात, पण तो जीव आपल्या घरात नाही तर शेजाऱ्याच्या घरात जन्माला यावा असं वाटतं. तो जीव म्हणजे पत्रकार. पत्रकार म्हटलं की बाळशास्त्री जांभेकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आचार्य अत्रे, लोकमान्य टिळक अशी मोठी मोठी नावं आपल्या समोर येतात. परंतु तेव्हाच्या ज्या पत्रकारांनी पत्रकारिता केली ती देशसेवेसाठी केली, समाज स्वास्थ्यासाठी केली, देशाला स्वतंत्र करण्यासाठी केली. परंतु आताची पत्रकारिता ही व्यवसायभिमुख झालेली आहे असं सांगताना मला खेद वाटतो. संस्था देखील पत्रकार नेमताना तो संस्थेला किती महसूल मिळवून देऊ शकतो याचा अंदाज घेऊनच नेमण्यात येतो. याची आजची पत्रकारिता झाली. हा महसूल गोळा करताना किंवा जाहिराती गोळा करताना किंवा टार्गेट पूर्ण करताना संस्थेची खप्पामर्जी होण्याची शक्यता असते आणि बऱ्याच वेळा वाईटपणा देखील पत्करी येते. अशी सर्व तारेवरची कसरत सुरू असताना या पत्रकारितेची 29 वर्ष कधी संपली हे कळलं नाही. अनेक धमक्यांचे फोन, 3 झालेले प्राणघातक हल्ले, ही सर्व शिजोरी पाठीशी असताना आज आपण इथे जमलो. सगळ्यांनी आनंदात पत्रकार दिन साजरा केला. जे पूर्वजांनी बीज लावलेलं आहे हे पत्रकार दिनाचं आपण जे इथे गेली 25 वर्षे साजरा करते पत्रकार दिन, याचा आता वृक्षात रूपांतर झालेलं आहे. ते येत्या काही वर्षात वटवृक्षात आपण सर्वजण नक्की रूपांतर करून दाखवू असा मला विश्वास वाटतो. सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.